पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मुकटी गावात 21 वर्षीय तरुणाच्या भक्तीतून उभे राहिले केदारधाम दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर धुळे तालुक्यातील मुकटी गावाच्या शिवारात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते। उत्तराखंडातील केदारनाथ मंदिर यांची हुबेहूब प्रतिकृती असलेले स्वयंभू श्री केदारेश्वर महाकाल मंदिर भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरले। अवघ्या 21 वर्षाच्या तरुणाला झालेल्या साक्षात्कारातून आणि अखंड भक्तीतून साकारलेलं हे देवस्थान केवळ दगडमातींची रचना नसून श्रद्धेचं सजीव प्रतीक बनलंय। मंदिराची उभारणी, गाभाऱ्याची रचना, सभामंडपाचा आकार आणि परिसरातील मांडणी यामुळे हिमालयातील केदारधामची अनुभूती मिळते। दूरवरून येणाऱ्या भाविकांना केदारनाथ इथंच दर्शन झाल्याची भावना व्यक्त होतीये। पंचक्रोशीतील गावांसह शेजारील जिल्ह्यातूनही मोठ्या संख्येनं भक्त मुकटीकडे धाव घेत आहेत। महाशिवरात्री निमित्त इथं 3 दिवसीय धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। पहाटेच्या काकड आरतीपासून ते रुद्राभिषेक, महापूजा, भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह अशा विविध कार्यक्रमांनी परिसर दुमदुमलाय। दिवसभर ओम नमः शिवायचा गजर सुरू असून रात्री उशिरापर्यंत भाविकांची रांग लागलेली दिसते। स्थानिक ग्रामस्थांनीही भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची, प्रसादाची आणि वाहतुकीची व्यवस्था केली आहे। युवक मंडळे स्वयंसेवक म्हणून सेवा बजावत असून येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सुलभ दर्शन मिळावं यासाठी नियोजन करण्यात आलंय। मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण असून अनेक जण कुटुंबासह येऊन महादेवाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। या मंदिराच्या उभारणीमागील तरुणाच्या श्रद्धेची कथा भाविकांना विशेष भावतीये। अल्पवयातही दृढ निश्चय, भक्ती आणि परिश्रम यांच्या जोरावर उभं राहिलेलं हे देवस्थान अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे। केदारनाथला जाणं शक्य नसलं तरी मुकटीत येऊन दर्शन घेतल्यानं मन प्रसन्न झालं अशी प्रतिक्रिया अनेक भक्त देताना दिसतात। मुकटीतील हे केदारनाथ आता केवळ धार्मिक स्थळ न राहता उत्तर महाराष्ट्रातील श्रद्धेचा केंद्रबिंदू बनतोय। महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथं उसळलेली भक्तांची गर्दी पाहता या देवस्थानाची कीर्ती दूरवर पसरत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। ओम नमः शिवाय। आलेल्या सगळ्या भाविकांचं मी सहर्ष स्वागत करतो। हे महाकाल महाराजांचं मंदिर, या स्थानावर एक साक्षात्कार घडलेला आहे। तो साक्षात्कार एका 21 वर्षाच्या मुलाला साक्षात्कार घडलेला आहे आणि त्याने आम्हाला हे स्थान सांगितलं। जसं ज्याने तसं सांगितलं तशा पद्धतीने आम्ही या स्थानावर एक प्रतिकृती, उत्तराखंडामध्ये जसं केदारनाथचं मंदिर आहे तशा पद्धतीचं एक प्रतिकृती केदारनाथ मंदिर आम्ही या स्थानावर उभारण्यात आलेलं आहे, बनवण्यात आलेलं आहे। या मंदिरात स्वतःचा खर्च देणगी रूपात कोणाकडनं इथं या स्थानावर काहीच घेतलेलं नाहीये आणि 3 दिवसापासून 3 दिवस या स्थानावर कार्यक्रम चाललेले आहेत आणि आलेल्या सगळ्या भाविकांना मी विनंती करतो की त्यांनी हे 3 दिवस या स्थानावर येऊन आपला मंदिराचा आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। धुळ्यासह पंचक्रोशीतले जेवढेही खेडे गावातले किंवा इतर जिल्ह्यामधून देखील इथं भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत आहे आणि महाकाल महाराजांचं दर्शन घेत आहे। म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एक वेळेस निवेदन करतो की सगळ्या भाविकांनी इथं येऊन आणि दर्शनाचा लाभ घ्यावा। जय श्री महाकाल। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।